नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राजस्थानमधील कापड प्रक्रिया केंद्रे बंद असल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाला बसला आहे. धुळे, मालेगाव, भिवंडी आणि इचलकरंजीतील कच्चा कापड प्रक्रियेअभावी पडून असल्याने यंत्रमाग कारखाने आठवड्यातून केवळ 2-3 दिवसच सुरू आहेत. त्यामुळे हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. ही प्रक्रिया केंद्रे तातडीने सुरू करून रोजगार वाचवावेत या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करंजकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जोधपूर राजस्थान या ठिकाणी 70 दिवसापासनं जे यंत्रमागाचा महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्योग आहे आणि हजारो लोक कामगार त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करता, पोट भरता आणि जो कच्चा माल महाराष्ट्रामधून जातो तो त्या ठिकाणी प्रोसेस होतो आणि तो प्रोसेस होऊन विदेशांमध्ये त्याची विक्री होते. फक्त हे जे यंत्रमागाचाच विषय नाही आहे तर तो शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा विषय आहे. शेतकऱ्यांची जी कपाशी आपली तयार होते, निघते आणि शेतकऱ्यांचा जो माल यंत्रमाग धारकांना विकला जातो त्याच्यातनं ते रॉ मटेरियल तयार होतं आणि तो प्रोसेसिंगसाठी तो बाहेर जातो आणि आज अशी परिस्थिती झालेली ते प्रोसेसिंग होत नाही आहे. शासनाचं धोरण, केंद्र शासनाचं धोरण हे काय बरोबर नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे हा पूर्ण भारताचा विषय आहे, पण महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग ही व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात हा उद्योग आहे आणि त्या उद्योगावर फार मोठी बेरोजगारी होते. म्हणजे आता त्याची सुरुवात झालेली आहे. तर यंत्रमाग पॉवरलूम सेक्टरमध्ये जे रात्रंदिवस चालणारा जो उद्योग होता तो आता हप्त्यातनं 2 दिवस 3 दिवसावर आला आहे. पुढे पुढे तो थोड्या दिवसात तो पूर्णपणे बंद होईल. तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रात हजारो कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब हे उपासमारीला लागतील म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. दुलिया शहर, मालेगांव, भिवंडी, महाराष्ट्र के सभी यंत्रमाग महाराष्ट्र से सब कच्चा माल तैयार होकर बालोतरा के लिए जाता है। बालोतरा में प्रोसेसिंग होता है माल, और राजस्थान बालोतरा उधर प्रोसेसिंग होता, प्रोसेसिंग होके मटेरियल एक्सपोर्ट होता। लेकिन ये 3 महीने से एक्सपोर्ट होना बंद है। और इसमें पावरलूम की जो 3 महीने से जो पावरलूम बंद है, इसमें बहुत सारे लोग यानी बेरोजगार हुए हैं। तो हमारी धुलिया जिला कांग्रेस कमेटी, धुले शहर कांग्रेस कमेटी की तरफ से केंद्र सरकार से मांगनी है कि भाई ये जो पावरलूम पे जो संकट है इसको दूर करे। पावरलूम जो है ये जैसा शेतकरी का है वैसा ही पावरलूम भी है। तो इसमें जो बहुत सारे लोग बेरोजगार हो रहे हैं, इसकी रोजी रोटी का जो है व्यवस्था जो है इस पर केंद्र सरकार ने ध्यान दिया। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.